तर शेगावमध्ये काल झालेल्या दगडफेकीत काही अज्ञात समाजकंटकांनी देवदर्शनासाठी महिलांना घेऊन चाललेल्या एका टेम्पोवर हल्ला केला। यावेळी गाडीची तोडफोड करत चालकाला मारहाण केली। त्या पीडित चालकासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। शेगाव शहरामध्ये काल ज्या वेळेला दगडफेक झाली त्या घटनेमध्ये एक गाडी जी आहे तर तिचं नुकसान करण्यात आलेलं आहे। खरं तर या गाडीमध्ये काही महिला ज्या आहेत तर त्या जेजुरीकडे जात असल्याची माहिती या गाडीच्या मालकांना दिलेली आहे। फक्त या गाडीला एक भगवा झेंडा होता आणि त्यामुळेच या गाडीवरती हल्ला केल्याचं मालकाचं म्हणणं आहे। काय नाव आहे नेमकी काल काय घटना घडली? मी जेजुरीला चाललो होतो, पंपातून डिझेल टाकून इकडे बस स्टॉपकडे येत होतो। आता मला काही माहीत नाही शेवगावात काय झालं तर मी येताना त्यांनी भगवा झेंडा बघितला म्हणून त्यांनी गाडी एवढे मोठे दगड फेकले, माझ्या हाताला दांडा हाणला, गाडीच्या काचा फोड्यात दगड घातले। मी कवर थांबणार आहे, माझं नुकसान झालं ना गाडीचं। काल नेमके कुठं चाललेले होते का कोण कोण होतं गाडी? गाडीत मी माझा ड्रायव्हर होता, ड्रायव्हर तो हाणायला लागला, ड्रायव्हर पळून गेला। मी एकटाच किन्नर साईडला बसलेलो होतो, माझा हा हात होता किन्नर साईडला। त्यांनी माझ्या हातावर दांडा हाणला, दगड टाकले गाडीत, माझं गाडीत दगड बी तसेच आहेत। त्यांनी हाणल्यानंतर मला काही माहीत नाही शेवगावात काय झालं आहे। मी नगरला गेलो होतो, भाडं घेऊन आलो, खाली केलं, गाड्या घेतल्या, डिझेल टाकी फुल केली। मी जेजुरीसाठी शिट्या भरायला येत होतो तर त्यांनी माझ्यावर झेंडा बघून त्यांनी हाणला गेला। झेंडा का बांधला, तो झेंडा बांधून काय केला चालला। तर मला काही माहीत नाही शेवगावात काय झालं आहे, मी आपलं काम करतो आहे। एकंदरीत जर बघितलं तर या घटनेमध्ये आज अद्याप देखील जर बघितलं तर या गाडीमध्ये दगड आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काल तणाव जो आहे तर तो शेगाव शहरामध्ये पाहायला मिळाला होता आणि केवळ झेंडा असल्या कारणानंच या गाडीवरती हल्ला केल्याचा दावा हा गाडीच्या मालकाने केलेला आहे। सुनील भोंगळ, एबीपी माझा, शेवगाव, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।